नमस्कार. मी गुंजन कुलकर्णी, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. IPH माइंड लॅबच्या मनाचा कट्टा ह्या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहिल्यांदा आपण आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याकडे 3 पाहुण्या आहेत, ज्या तिघीही मुलांबरोबर, लहान मुलांबरोबर त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये काम करतात. तर सुरुवातीला मी ओळख करून देते डॉक्टर उमा बच्छाव यांची. त्या पीडियाट्रिशियन आहेत, डेव्हलपमेंटल आणि बिहेवियरल पीडियाट्रिशियन आहेत आणि त्यांनी गेल्या 20 वर्षापासून माइलस्टोन क्लिनिक नावाचं एक सेंटर त्या चालवत आहेत. तर त्याच्यामध्ये फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असणारी जी मुलं आहेत, तर त्या मुलांसाठी डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, थेरपेटिक सर्व्हिसेस त्यांच्याकडे त्या सेंटरमध्ये गेल्या 20 वर्षापासून चालू आहेत. 2002 साली त्यांनी ऑटिस्टिक मुलांसाठी, ऑटिझम असणाऱ्या मुलांसाठी त्यांनी एक सेंटर सुरू केलेलं आहे की ज्याच्यामध्ये ऑटिझम असणारी मुलं येतात, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं थेरपी त्यांच्यासाठी केली जाते. असं सेंटर ते आहे आणि ते नॉर्थ महाराष्ट्रामधलं पहिलं सेंटर त्यांनी सुरू केलेलं आहे. तर त्यांच्याशी आपल्याला डेफिनेटली गप्पा मारायच्या आहेत, त्यांच्याकडून या बद्दल जाणून घ्यायचं आहे. तर डॉक्टर उमा बच्छाव, तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. थँक्यू. दुसऱ्या पाहुण्या ज्या आपल्याकडे आहेत त्या डॉक्टर अनिता दौंड नागरगोजे. तर त्या सायकियाट्रिस्ट आहेत. स्पेशली त्यांनी चाइल्ड आणि ऍडोलेसंट सायकियाट्री मध्ये फेलोशिप केलेली आहे आणि त्या नाशिक मधल्या निम्स हॉस्पिटलमध्ये आणि काम करतायत. तिथे मुलांसाठी म्हणजे मुलांसाठी जे सायकियाट्रिक सर्व्हिसेस आहेत तर त्याच्याबरोबर त्या काम करतायत मुलांबरोबर आणि पालकांबरोबर. डेव्हलपमेंट पालकांसाठी आणि मुलांसाठी घेतात. तर डॉक्टर अनिता, तुमचं पण या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तिसऱ्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत त्या पूर्वा शिंदे. त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी पुणे युनिव्हर्सिटी मधून क्लिनिकल सायकोलॉजी मास्टर्स केलेलं आहे. त्याच्याच बरोबर त्या आतापर्यंत नाशिकमधल्या बऱ्याच शाळांमध्ये काम केलेलं आहे. त्या शाळांमधली मुलं त्यांच्या डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स जे आहेत किंवा लर्निंग डिसऑर्डर्स जे आहेत तर त्यांना त्या पद्धतीचं त्यासाठी त्यांना गायडन्स देणं, त्यांना रेमेडियल ट्रेनिंग देणं. त्या स्पेशल एज्युकेटर सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये पालकांना आणि मुलांना त्या गायडन्स देतात किंवा लर्निंग डिसॅबिलिटी असणाऱ्या मुलांसाठी वेगळे स्पेशल एज्युकेशनचे प्रोग्राम्स त्या तयार करतात. आणि शिवाय सध्या त्या पीएचडीच्या हे आहेत, पीएचडी स्कॉलर आहेत ह्याच्यामध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांचं पीएचडीचा रिसर्च चालू आहे सध्या. आणि त्यांना थिएटर आणि नाटक ह्या विषयाची पण आवड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक पारितोषिके पण मिळवलेली आहेत. तर पूर्वा शिंदे, तुमचं पण या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. ह्या ज्या आपल्याकडे आलेल्या तिन्ही पाहुणे आहेत ह्या मुलांच्या संदर्भात काम करणारे आहेत, लहान मुलांच्या संदर्भात काम करणारे आहेत. तर बऱ्याचदा असं होतं की माझा मुलगा तोंडी उत्तर फार छान देतो पण लिहायला वाचायला मात्र अजिबात खूप कंटाळा येतो त्याला. किंवा माझी मुलगी खूप लाजाळू आहे, कोणाशीच तिला बोलायचं नसतं, कधी समोर पण येत नाही पाहुणे आले तर. किंवा माझा मुलगा वारंवार त्याला प्रॉब्लेम्स येत आहेत शाळेमध्ये, अकॅडमिक परफॉर्मन्स मध्ये. तर आता त्याची शाळा बदलावी का, त्याचं बोर्ड बदलावं का, असे आम्ही विचारत आहोत. किंवा अटेन्शन स्पॅन मुलाचा अगदी छोटासा आहे आणि 5 मिनिटं सुद्धा एका जागी स्थिर बसत नाही, एक गोष्ट सलगपणे करत नाही. खूप हुशार आहे पण परीक्षेमध्ये मात्र नापास होते, का कळत नाही. परीक्षेमध्ये लिहिताच येत नाही तिला. बाकी सगळे खूप हुशार आहे, सगळी चुनचुन येते, समजतं तिला. तर असे अनेक प्रॉब्लेम्स घेऊन जेव्हा पालक समुपदेशनासाठी येतात किंवा काउन्सिलिंगसाठी येतात तर त्यावेळेला बऱ्याचदा असं झालेलं असतं की इंटरनेटवर आजकाल आपल्याला खूप सारी माहिती अवेलेबल आहे. त्यातली काही माहिती खरी आहे, काही माहिती खोटी आहे, पण खूप साऱ्या माहितीचा साठा आपल्या समोर अवेलेबल आहे. तर अशा वेळेला काही वेळेला पालक कन्फ्युज्ड होऊन येतात की संभ्रम असतो त्यांना की काय करायचे, नक्की काय झालेलं आहे. किंवा इतके सगळे सिम्पटम्स वाचलेले असतात ह्या वेबसाईटवर त्या वेबसाईटवर
की त्यांना सगळे सिम्पटम्स आपल्या मुलांमध्ये दिसत असतात आणि मग ते खूपच जास्त हेल्पलेस झालेले असतात. तर अशा परिस्थितीत जेव्हा पालक येतात तर त्यांनी एकतर खूप चांगली गोष्ट आहे की अशा वेळेला ते प्रोफेशनल मदत घ्यायचा पर्याय निवडतात, कारण ती अत्यंत आवश्यक गोष्ट आहे त्यावेळेला. पण त्याच्याच बरोबर जर त्यांना डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स बद्दल काही माहिती असेल, मुळातच काही त्याच्याबद्दलचे लक्षणांबद्दल, त्याला काही अलार्मिंग फॅक्टर्स त्यातले जे आहेत की हे अशी गोष्ट असल्यानंतर नक्कीच मदत घ्यावी. तर ह्या गोष्टीची त्यांना माहिती असेल तर ते आपल्या मुलांना जास्त चांगलं समजून घेऊ शकतात आणि जास्त चांगलं त्यांना गाईड करू शकतात. तर त्या उद्देशाने आपण आज हा कार्यक्रम इथे करतो आहोत की ज्याच्यामध्ये मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ह्या ज्या तिघी पाहुण्या आहेत आपल्या, त्या आपल्याला वेगवेगळ्या डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स बद्दल माहिती देणार आहेत. ADHD किंवा ऑटिझम हे शब्द आपण ऐकलेले असतात, लर्निंग डिसॅबिलिटी, डिस्लेक्सिया हे शब्द आपण ऐकलेले असतात. पण त्याचा नक्की अर्थ काय, त्याचा मुलांच्या शिक्षणाशी किंवा त्यांच्या वर्तनाशी कसा संबंध आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये जमलेलो आहोत. तर सुरुवातीला आपण आता प्रश्नाकडे वळूया. मला या तिघींनाही प्रश्न विचारायचे आहेत. तर सुरुवातीला डॉक्टर उमा, मला तुमच्यासाठी प्रश्न आहे की माइलस्टोन क्लिनिक हे तुम्ही आता 2000 साली सुरू केलं, तर त्यावेळेला नाशिकमध्ये असं सेंटर सुरू करण्यापाठीमागे तुमचा उद्देश काय होता आणि ते सेंटर कुठल्या उद्देशाने, काय त्याचं व्हिजन काय आहे तुमच्या सेंटरची? आणि दुसराच प्रश्न त्याला जोडूनच मी विचारते की एकूण लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये काय काय प्रकार असतात, तर ते तुम्ही सांगू शकाल का आमच्या प्रेक्षकांना? नक्कीच. माइलस्टोन क्लिनिक म्हणून आम्ही 2000 साली सुरुवात केली आणि 2012 साली आम्ही ट्रस्ट एस्टॅब्लिश केलं, माइलस्टोन ट्रस्ट फॉर स्पेशल चिल्ड्रन. माइलस्टोनची जी संकल्पना आहे ती ऍक्च्युली माझी नाही, पण आय वॉज अ फ्रेश पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर. माझं पीडियाट्रिक मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन जस्ट झालेलं होतं आणि सिनियर पीडियाट्रिशियन नाशिकमध्ये डॉक्टर गौतम कोपीकर वॉज, त्यांचं कॅनडा कॉर्नरला क्लिनिक होतं आणि ही वॉज माय टीचर. आणि मी त्यांची प्रॅक्टिस जॉईन केली आणि जॉईन केल्यानंतर त्यांनी ही कल्पना माझ्याबरोबर शेअर केली की ते KEM हॉस्पिटलमध्ये रेसिडेन्सी करत असताना पासून त्यांचं एक स्वप्न होतं की डिसेबिलिटी असलेल्या मुलांचा जो नंबर आहे तो हळूहळू वाढणार आहे हे त्यांना माहिती होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मुलांना खूप लॉंग टर्म इंटरव्हेन्शन्सची गरज असते. तिसरी गोष्ट म्हणजे अर्ली इंटरव्हेन्शन कॅन क्रिएट मिरेकल्स समटाइम्स. तो अर्ली इंटरव्हेन्शन किती महत्वाचं आहे हे त्यांना त्यावेळेला जाणवलेलं होतं. आणि अशी काही सुविधा असावी की डिसेबिलिटी असलेल्या मुलांना डायग्नोसिस पासून ते कम्प्लीट अडल्टहुड अचीव्ह होईस्तवर जे रिहॅबिलिटेशन लागतं ते एका छताखाली असावं. आणि मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच हा ह्या मुलांसाठी किती महत्वाचा असतो. आणि त्यामुळे ते म्हणाले की आपण असं काहीतरी सुरू करूया. म्हणून 2000 साली आम्ही एक छोटासा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. एक फिजिओथेरपिस्ट जॉईन झाल्या, सायकोलॉजिस्ट जॉईन झाल्या आणि आम्ही हळूहळू सुरुवात केली. पहिले 2 वर्ष इट वॉज अ लर्निंग टाइम फॉर ऑल ऑफ अस. आणि काम करता करता लक्षात आलं की ऑटिझम वॉज द न्यू डिसेबिलिटी ऑन द होरायझन ॲट दॅट टाइम. त्याच्याबद्दल फारसा अवेअरनेस नव्हता इंडियामध्ये, नाशिकमध्ये तर बिलकुलच नाही. आणि थेरपीला येणारे 2-3 ऑटिस्टिक मुलांशी जेव्हा पेरेंट्सशी आमचं बोलणं झालं तेव्हा 2 मुलं होती ज्यांच्या प्री स्कूलमध्ये ऍडमिशनची त्यांची तयारी चालू होती आणि त्यांना रिजेक्शन फेस करावं लागलं. त्यांना एकाला ऍडमिशनच मिळाली नाही, दुसऱ्या मुलीला काढून घ्यायला सांगण्यात आलं. सो त्यांचा एक जो त्रागा होता तो बघून एक विचार आला आम्हाला की ह्या मुलांसाठी काहीतरी सुविधा असली पाहिजे. म्हणून 2002 साली आम्ही अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर सोबत एक लर्निंग सेंटर पण सुरू करावं असा विचार केला, स्पेशली फॉर ऑटिस्टिक चिल्ड्रन. आणि म्हणून 2002 साली एक रेमेडियल टीचर आम्हाला जॉईन झाल्या आणि मग एक लर्निंग सेंटरही सुरू झालं. आणि हळूहळू जसं काम वाढत गेलं तसं मग नवीन मुलं येत गेली. मग आता साधारण प्री पॅन्डेमिक आमच्याकडे 43 मुलं
आता सध्या रोज लर्निंग सेंटर्सला आमच्याकडे येतात आणि कम्प्लीट थेरप्युटिक ॲज वेल एज रेमेडियल इंटरव्हेन्शन त्यांच्यासाठी आम्ही प्रोव्हाइड करतो. एज ग्रुप आहे 3 to 18 इयर्स आणि अकॉर्डिंगली त्यांच्या ट्रेनिंगचे आम्ही हे म्हणजे बदलत राहतो. म्हणजे फॉर द यंगर एज ग्रुप इट इज मोर ऑफ लाईफ स्किल्स, फॉर द मिडल ग्रुप इट इज मोर ऑफ अकॅडमिक ट्रेनिंग आणि शिवाय लाईफ स्किल्स एज वेल. आणि साधारण 14 to 18 इयर्सच्या एज ग्रुपमध्ये प्री वोकेशनल ट्रेनिंग पण आम्ही त्याच्यात इन्क्लूड करतो. त्याशिवाय थेरपी सेंटर पण आहे जिथे रेफरन्स होतात आणि डेव्हलपमेंटल बिहेव्हिअरल लर्निंग डिसेबिलिटीजच्या मुलांना रेफर केलं जातं. त्यांचं कम्प्लीट इव्हॅल्युएशन आम्ही करतो आणि नेसेसरी थेरपीज तिथेच आपण प्रोव्हाइड करतो. सो वी हॅव अ टीम ज्यात मी आहे, आमच्या फिजिओथेरपिस्ट आहेत, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत 3, रेमेडियल एज्युकेटर्स आहेत, स्पेशल टीचर्स आहेत. सो इट्स अ टीम वर्क आणि बेसिक एम असा आहे की अर्ली इंटरव्हेन्शन प्रोव्हाइड करणे, जेणेकरून ह्या मुलांना जितकं आपल्याला मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये इझिली सामावून घेता येईल आणि जर मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्ये मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये जरी सामावून नाही घेता आलं तर पर्यायी शिक्षण पद्धती पण त्यांना उपलब्ध करून द्यावे आणि पुढे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे किंवा फॅमिलीला एक हातभार लावू शकतील इतपत त्यांना तयार करणे, हे सगळे आमचे उद्देश आहेत. छान. अशा सेंटरची खूपच गरज तुम्हाला जाणवली आणि तुम्ही ते करता आहात गेली 20 वर्ष. ही खूपच चांगली नाशिककरांसाठी खूप एक दिलासा देणारी गोष्ट आहे असं म्हणता येऊ शकेल. दुसरा प्रश्न जो त्याला जोडून होता की लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय आणि त्याच्याशी जोड म्हणजे त्याचे काय प्रकार असतात, तर त्याबद्दल काही सांगाल का? राईट. आता लर्निंग डिसेबिलिटीज एक असा मोठा एक आपण डायग्नोस्टिक अम्ब्रेला म्हणू शकतो. तर काही कंट्रीजमध्ये लर्निंग डिसेबिलिटीजच्या अंडर सर्व प्रकारच्या डिसेबिलिटीज येतात. त्याच्यात लर्निंग डिफिकल्टीज विच वी कॉल लर्निंग डिसेबिलिटीज, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया येतं आणि इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, ऑटिझम, हे सगळ्याच गोष्टी त्याच्यात इन्क्लुडेड असतात. एस्पेशली युके मध्ये दॅट इज हाऊ दे कॅटेगराईज. पण आपल्याकडे बेसिकली लर्निंग डिसेबिलिटीज म्हणजे एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्सचा एक ग्रुप आहे जो लहान वयातच, डेव्हलपिंग वयातच, वाढीच्या वयात मुलांमध्ये उद्भवतो, ज्याच्यात लर्निंगच्या ज्या मेन 3 एरियाज आहेत, रीडिंग, रायटिंग किंवा मॅथमॅटिक्स, याच्यात मुलांना अडचणी येतं आणि ही मुलं इंटेलेक्च्युअली नॉर्मल असतात. त्यांना हिअरिंग लॉस नसतो, विजन लॉस नसतो आणि इतर कुठलीही डिसेबिलिटी नसते ज्याच्यामुळे त्यांना लर्निंग मध्ये अडचणी येऊ शकतात, जसे ऑटिझम किंवा काही बिहेवियरल डिसऑर्डर्स. सो त्याच्यातले ते 3 किंवा 4 मेन प्रकार आहेत. ते फार सिम्प्लिफाईड आहेत की एक आहे डिस्लेक्सिया, ज्याचा अर्थ आहे वाचनात अडचण असलेली मुलं. डिस्ग्राफिया म्हणजे लिखाणात ज्या मुलांना अडचण असते. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणितात ज्या मुलांना अडचणी असतात. आणि त्या व्यतिरिक्त नॉन वर्बल लर्निंग डिसेबिलिटीज म्हणून एक प्रकार असतो, ज्याच्यात मुलांना आय हँड कोऑर्डिनेशन मध्ये प्रॉब्लेम असतो, ज्याच्यामुळे त्यांना रायटिंगला प्रॉब्लेम्स येतात, रिडिंगला प्रॉब्लेम्स येतात. दुसरी एक गोष्ट अशी जाणवते की असं क्लिअर कट डिमार्केशन फार कमी मुलांमध्ये आपल्याला करता येतं की ह्या मुलाला डिस्लेक्सिया आहे, ह्या मुलाला डिस्ग्राफिया आहे. कारण बऱ्याचदा मुलं थोडेसे सेकंड थर्ड मध्ये गेल्यावरच प्रोफेशनल हेल्प घेण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत बऱ्याच गोष्टी ओव्हरलॅप झालेल्या असतात. रीडिंग बेसिकली वीक राहिल्यामुळे रायटिंग मध्येही अडचणी येतात आणि हळूहळू पुढे थर्ड फोर्थ स्टँडर्ड पासून मॅथ्स मध्ये पण प्रॉब्लेम यायला लागतात, कारण मॅथ्सची पण एक पर्टिक्युलर लँग्वेज असते आणि बेसिक लँग्वेज रीडिंग आणि लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन मध्ये जर मुलांना प्रॉब्लेम असेल तर मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाही मुलांना अडचणी येतात. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम आपल्यासारख्या देशात आहे की इंग्लिश जरी आपण खूप जण बोलतो तरी इट इज अ सेकंड लँग्वेज. आपली मातृभाषा ही बेसिकली आपण त्याला पहिले इंट्रोड्यूस होतो, पण तरी सुद्धा
मेजॉरिटी पेरेंट्सचा आग्रह असतो की मुलांनी इंग्लिश मीडियम मध्ये शिकावं. सो आता अगदी ऑर्डिनरी फॅमिलीज मधले पेरेंट्स, मुलं किंवा सगळ्यांचं स्वप्न असतं की मुलांनी इंग्लिश मीडियम मध्ये शिकावं, पण शाळेव्यतिरिक्त त्या भाषेला एक्सपोजरच नसतं या मुलांना, आणि त्याच्यामुळे सुद्धा खूप मुलांना लर्निंग प्रॉब्लेम दिसत आहेत, एस्पेशली इंग्लिश मध्ये. अजून एक मोठा इंट्रुजन जे आलंय हे म्हणजे गॅजेट्स, स्क्रीन्स, आणि स्क्रीन ऍडिक्शन मुळे सुद्धा बऱ्याच मुलांचं अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे आणि रीडिंग सारखी ऍक्टिव्हिटी पासून मुलं दूर जात आहेत, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच मुलांना अकॅडमिक डिफिकल्टीज येतात. सो जेव्हा मुलं येतात विथ कंप्लेंट्स ऑफ लर्निंग प्रॉब्लेम, तर ह्या सगळ्या फॅक्टर्सचा आपल्याला विचार करावा लागतो. एक डिटेल इव्हॅल्युएशन तर करावंच लागते, म्हणजे ज्याच्यात करिक्युलम असेसमेंट असते आणि IQ टेस्टिंग असतं, प्लस ह्या सगळ्या इतर गोष्टींवरती पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं, आणि मग अकॉर्डिंगली आपल्याला त्यांचं रेमिडियल टीचिंग किंवा रिहॅबिलिटेशन प्लॅन करता येतं. बरोबर. तुम्ही जो शब्द वापरलात अर्ली इंटरव्हेन्शन, तो खरंच खूप महत्वाचा आहे, की जितक्या लवकर ह्या गोष्टी डायग्नोज होतील, जितक्या लवकर ह्याच्यातला आणि फरक लोकांना कळेल. म्हणजे हे केवळ स्क्रीन ऍडिक्शनमुळे झालेली म्हणजे लॅक ऑफ रिडिंगमुळे झालेला विषय आहे का खरंच ती लर्निंग डिसॅबिलिटी आहे, तर हे क्लिअर कळणं, सरसकट एखाद्या गोष्टीला एखादा लेबल लावण्यापेक्षा ते लवकर इंटरव्हेन्शन, त्याचं डायग्नोसिस होऊन त्याला थेरपी मिळणं हे केव्हाही चांगलं आहे. तर त्यामुळे हे सगळ्यांनीच आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्या पालकांनी, शिक्षकांनी, शाळांनी हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण ऑटिझम सेंटर बद्दल बोलत होतात, तर मला डॉक्टर अनितांना प्रश्न विचारायचा आहे की ऑटिझम जसं डॉक्टर उमा म्हणाल्या की लर्निंग डिसॅबिलिटी हे वेगवेगळे त्याचे प्रकार असतात, तर तसंच ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असा जो असं जे म्हटलं जातं, तर त्या ऑटिझम मध्ये काय काय गोष्टी, काय काय प्रकार येतात, त्याचे ऑटिझमचे काय प्रकार असतात, आणि त्या बाबतीत कुठली लक्षणं पालकांनी ऑब्झर्व करायला हवीत, आणि कुठली लक्षणं दिसल्यानंतर डॉक्टरांना किंवा प्रोफेशनल्सना ताबडतोब दाखवावं किंवा त्यांची मदत घ्यावी, डायग्नोसिस करून घ्यावं, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. नक्कीच गुंजन. ऍक्च्युली ऑटिझम हा पण एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. म्हणजे जो लहान वयापासूनच जेव्हा मुलांचं डेव्हलपमेंट होत असतं तेव्हापासूनच सुरू झालेला असतो, आणि त्याचे मेन लक्षणं किंवा ऑटिझमला कसं ओळखायचं याच्यामध्ये मेन 3 लक्षणं असतात. एक म्हणजे स्पीच प्रॉब्लेम असतो मुलांना, त्यात व्हर्बल आणि नॉन व्हर्बल, म्हणजे जे गेस्चर्स थ्रू मुलं बोलतात किंवा जे बोलून हे दोन्ही पण थोडंसं डिफिशियंट कमी असतं. दुसरं, त्यांचं सोशल इंटरॅक्शन खूप प्रॉब्लेम असतो. त्यांना कोणाशी कशी बोलायचं, त्यांचे इमोशन्स कसे ओळखायचे, त्याला आपण उत्तर कसं द्यायचं, त्यावर रिॲक्शन कशी करायची, सोबत दुसऱ्या म्हणजे मुलांसोबत मिंगल होणं, मिक्स होणं, त्यांच्यासोबत खेळणं, शेअरिंग करणं, त्यासोबत बरेचसे गेम्स असतात ते समजणं, आणि त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलं हळूहळू डेफिशिएट असतात, कमी असतात लहानपणापासून. काही काही मुलं तर बिलकुल आयसोलेटेड असतात, त्यांना एकटं खेळायला जास्त आवडतं, एकटं राहायला जास्त आवडतं, ते प्रिफर करतात. तिसरे म्हणजे महत्वाची गोष्ट ऑटिझम मध्ये ती म्हणजे रिपिटेटिव्ह बिहेवियर आणि रेस्ट्रिक्टेड इंटरेस्ट असतात त्यांचे. म्हणजे त्यांना एखादी ऍक्शन किंवा एखादे वर्ड्स ते रिपीटेडली बोलत राहतात किंवा करत राहतात. जसं आपण जर त्यांना विचारलं की तुझं नाव काय आहे, तर कोणी सांगेल की माझं नाव समजा ओम आहे, तर ते माझं नाव ओम आहे असं तर नाहीच बोलणार, पण ओम, मग आपण दुसरंही विचारलं तरी ओम ओम हेच बोलत राहतील. असे बाकी समजा त्यांनी कार्टून पाहिलं असेल तर कार्टून मधले काही शब्द ते पकडतात आणि तेच शब्द दिवसभर वारंवार बोलत राहतील. किंवा ऍक्शन मध्ये बरेचदा हाताचं फडफडल्यासारखे करणं, फ्लॅपिंग किंवा मग टॅपिंग असतं. बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या ऍक्शन्स रिपीट करतात, ते सेट ऑफ ऍक्शन्स रिपीट करतात.
आणि यासोबत कधी कधी मुलांना एकदम रेस्ट्रिक्टेड इंटरेस्ट असतं. काही मुलांना खूप म्युझिकमध्ये खूपच आवड असते, किंवा काहींना कलर्स एखादे स्पेसिफिक खूप म्हणजे त्याच गोष्टी त्या घेतात. काही मुलांना खाण्यामध्ये, त्यांच्या कपड्यांमध्ये, ह्या प्रत्येक गोष्टीचं स्पेसिफिकेशन असतं की ते त्याशिवाय दुसऱ्या गोष्टीत ऍडजस्ट होतच नाहीत. तर हे जर लक्षणं असतील, मग यासोबत इमोशनल रेसिप्रोकेशन त्यांना जमत नाही. म्हणजे जर आपला पुढचा व्यक्ती काय काय बोलतोय, तो पेन मध्ये आहे, किंवा त्याचं काही त्याला काही आन्सर पाहिजे, तर ते त्यांना म्हणजे ते समजू नाही शकत आणि त्याच्यावर उत्तर नाही देऊ शकत. तर हे जे सिम्पटम्स आहेत, हळूहळू मग हे वाढत जातात आणि हे प्रत्येक ऑटिझमच्या केसमध्ये वेगवेगळे दिसतात आपल्याला. स्टार्टिंग आपण म्हणूयात की याची 18 महिन्यापासून होऊ शकते, पण आपल्याला त्याला डायग्नोसिस जर द्यायचं असेल तर गव्हर्नमेंटच्या रूलनुसार, डिसॅबिलिटी क्रायटेरियानुसार पण आपण ते 18 महिन्याच्या नंतरच देऊ शकतो. मोस्टली आपण डिले करतो 2.5 इयर पर्यंत, आणि मग नंतर डायग्नोसिस दिल्यानंतर त्यांना ट्रीटमेंट, थेरपी वगैरे सुरू करण्याचा प्लॅन करत असतो. तर महत्वाचे रेड फ्लॅग सिम्पटम म्हणूया आपण, पॅरेंट्सनी लक्षात घेतले पाहिजे. जर हे मुलांमध्ये दिसले तर त्यांनी ताबडतोब किंवा लवकरात लवकर थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, सायकेट्रिस्ट किंवा पेडियाट्रिशियनला दाखवायला पाहिजे. तर ते म्हणजे 1 वर्षापर्यंत मुलांनी आय कॉन्टॅक्ट करून ऍटलिस्ट रिस्पॉन्स दिला पाहिजे. त्याला त्याच्या नावाने आवाज दिला तर त्यांनी रिस्पॉन्स दिला पाहिजे. ऍटलिस्ट तुमच्याकडे पाहिलं पाहिजे की मला आवाज दिलेला आहे. दुसरं म्हणजे 2 वर्षापर्यंत त्यांनी 2 वर्ड्स, मिनिंगफुल वर्ड्स, म्हणजे चहा दे, ज्याचा मिनिंग खरंच चहा दे असा आहे, असा असला पाहिजे. आणि 3 वर्षापर्यंत 3 मिनिंगफुल वर्ड्स हे असले पाहिजे. जर याच्यापेक्षा कमी असेल आणि तो फक्त नॉन व्हर्बली बोलतोय, किंवा नॉन व्हर्बल पण त्याचं डेफिशियंट आहे, कमी वाटतंय, तर ते पण ऑटिझमचं एक लक्षण असू शकतं. तिसरं म्हणजे तो लहानपणी चांगला बोलत होता, 6-8 महिन्यानंतर बाबा, दादा म्हणायला लागला, 2 वर्षानंतर तो अचानक त्याचं सगळं बोलणं बंद झालं, तर याला रिग्रेशन म्हणूया. हे दिसलं तरी पण ते एक रेड फ्लॅग साईन आहे एकदम, की असं जर होत आहे याचा अर्थ त्याला ऑटिझम मे बी डेव्हलप होतोय, येतो आहे. मग यासोबत जसे मी सांगितले, रिपिटेटिव्ह बिहेवियर्स आणि वर्ड्स, फ्रेजेस हे आपण असू शकतात. ह्या आणि आयसोलेटेड प्ले, सोशल इंटरॅक्शन कमी असेल, तर ह्या सगळ्या रेड फ्लॅग साईन्स आहेत. या जर आपल्या मुलांमध्ये दिसल्या तर पॅरेंट्स नक्कीच लवकरात लवकर भेटायला पाहिजे. ऑटिझम. धन्यवाद. तुम्ही उदाहरणांच्या माध्यमातून सांगितलं, त्यामुळे ते खूपच चांगलं पोहोचणार आहे पालकांपर्यंत, एस्पेशली नवीन पालकांपर्यंत ज्यांना मुलांच्या डेव्हलपमेंट बद्दल बऱ्याचदा कन्फ्युजन असतं, तर त्यांना ही माहिती खूप उपयोगी ठरणार आहे. ऑटिझम आणि लर्निंग डिसॅबिलिटी ह्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात वापरला गेलेला शब्द जो आहे तो ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. हे खूप वेळेला वापरला जातो तो शब्द पालकांकडून, शाळांकडून. त्याच्याबद्दल इंटरनेटवर भरपूर माहिती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये काही माहिती ऑथेंटिक असेल, काही माहिती चुकीची असू शकते, तर त्यामुळे मिसलिडिंग असू शकते. तर त्या बाबतीत पूर्वा, मला तुम्हाला विचारायचंय की असं हे जे ADHD ची लक्षणं काय आहेत आणि एकूण चंचलता जी मुलांमध्ये असते, तर त्याच्यापेक्षा ADHD वेगळं कसं आहे, त्याच्यामध्ये फरक काय आहे, हे तुम्ही आम्हाला सांगाल का? आणि महत्वाचं म्हणजे कुठल्या गोष्टींसाठी पालकांनी अलर्ट राहायला पाहिजे ह्या बाबतीत, किंवा त्याचं चुकीचं निदान होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? सो ADHD म्हणजे मुळतः फुल फॉर्म जर आपण त्याचा बघितला तर विच इज अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. सो नावातच भरपूर काय काय आलंय की इट इज अटेन्शन डेफिसिट, त्याच्यात हायपर ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्ड आहे आणि इट इज अ कंडिशन दॅट द चाइल्ड इज डीलिंग विथ. आता DSM-5 जो प्रमाणित प्रचलित पॅरामीटर आहे, ज्याच्याप्रमाणे कुठल्याही डिसऑर्डरचे मूळ पॅरामीटर्स ठरवले जातात सिम्प्टोमॅटिकली, तर ADHDचे 3 सबसेक्ट्स आहेत किंवा 3 असे बिहेवियर क्रायटेरियाज आहेत जे मूलतः मुलांमध्ये दिसून येतात, किंवा एखादचं प्रमाण जास्त असेल दुसऱ्यापेक्षा, नॉट नेसेसरीली की प्रत्येक गोष्ट त्याच प्रमाणात असेल. सो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे अटेन्शन डेफिसिट असणं, दुसरी गोष्ट हायपर ऍक्टिव्ह असणं,
आणि तिसरी गोष्ट म्हणजे इम्पल्सिव्ह असणं. सो ॲज वी अंडरस्टँड इम्पल्सिव्हनेस इज उतावळेपणा, की कुठलीही गोष्ट म्हणजे सांगण्याच्या आधी ती करणं किंवा जम्पिंग बिफोर द गन, एक सिम्पल इंग्लिश फ्रेजमध्ये जर एक्सप्लेन करणं, दॅट इज बेसिकली अबाउट जम्पिंग बिफोर द गन. आता हाऊ डज ADHD बेसिकली लुक लाईक? म्हणजे इट इज अनफॉर्च्युनेट की आपल्या इथे ADHD बद्दल बोललं जातं किंवा इट बिकम्स अ प्रॉब्लेम ओनली वेन द चाइल्ड, इट इज स्पोकन इन टर्म्स ऑफ अकॅडमिक परफॉर्मन्समध्ये जेव्हा इश्यूज येतात, किंवा बेसिकली वाय इज इट अ प्रॉब्लेम, कारण ग्रेड्स आर ड्रॉपिंग. नाही तर खूप गोष्टी आर अबाउट की तो असाच आहे, तो असाच करतो, आम्ही त्याला सांगितलंय पण तो हट्टी आहे, तो हेकेखोर आहे, सो ही विल नॉट लिसन टू इट. सो ॲज यू वॉट व्हेरी राईटली पॉइंटेड आउट, खूप सरळधोपटपणे ही टर्मिनॉलॉजी पहिली गोष्ट म्हणजे वापरली जाते की शाळेत किंवा अगदी किंडरगार्टन स्टेज पासनं सुद्धा, म्हणजे राईट फ्रॉम द अर्ली डेव्हलपमेंटल इयर्स, नातेवाईकांमध्ये इतक्या सहज हे लेबल वापरलं जातं की ती हायपर ऍक्टिव्हच आहे थोडी, तो हायपरच आहे थोडा, पण त्याचे मूळ इम्प्लिकेशन्स काय आहेत हे कधीच कोणी बघत नाही. सो कमिंग बॅक टू हाऊ डज ADHD लुक लाईक, तर कुठलाही टास्क असला, तो कितीही इम्पॉर्टंट असला, त्याच्यानी इट इज बीन पुट आउट, इट हॅज बीन पुट आउट बाय पेरेंट्स, टीचर्स, अकॅडमिकली जर एक्झाम आहे किंवा अगदी आवडीचाही टास्क असला तरी ते मूल त्याच्यात फोकस करू शकत नाही, कमी अटेन्शन स्पॅन असणं. सो आई वडिलांना खूप वेळा वाटतं की मुळात आहे तशी नाहीये परीक्षेची, अभ्यासाची. सो ह्या मुलांचा अटेन्शन डेफिसिट हे फक्त अकॅडमिक टास्क मध्येच नाही, तर इतर ज्या बाकीच्या मिसलेनियस गोष्टी आहेत त्यातही दिसून येतो. म्हणजे देअर पुअर अटेन्शन स्पॅन हा आपल्याला ते कार्टून बघताना पण दिसतं की दे कॅन नॉट सस्टेन दॅट अटेन्शन वाईल दे आर वॉन्टिंग टू डू दॅट ऍक्टिव्हिटी. सो वन थिंग दॅट वी ऑल as in an entire community appeal आहे की ADHD is not merely an academic issue, की ज्यात फक्त अभ्यासात मूल लक्ष देत नाही इथपर्यंत हे सीमित नाहीये, तर कुठलाही टास्क असेल तर ते मूल अटेन्शन त्याच्यात फोकस करू शकत नाहीये. फॉलोड बाय there's a constant habit of interrupting while the class is going on. कारण माझं अटेन्शन कमी आहे, बाकीचा क्लास एका पेसमध्ये चालू आहे आणि आय एम नॉट एबल टू फोकस ऑन व्हॉट इज गोइंग. सो युजली या मुलांना आपण असं बघितलं, जर एक नॉर्मली एखाद्या क्लासमध्ये काही मुलं असतात की हु आर युजली रेप्रिमांडेड, त्यांना शिक्षा होते की हा अखंड क्लासमध्ये डिस्टर्ब करतोय किंवा लक्ष देत नाहीये, खिडकीच्या बाहेर बघत बसलाय किंवा मे बी खोड्या काढतोय कोणाच्या तरी. So he usually comes from the fact that there is lack of attention and there is a lot of interruptive behavior that goes on. They are very fidgety. Continuously they would want to sit, maybe when they are expected to sit they will run around, when they are expected to pay attention, be at a particular place, they will walk around. So हे जे socially जे आपण अपेक्षित असतं की बी अ गुड बॉय आणि बी अ गुड गर्ल, आता इथनं हलू नकोस, आता इथनं जाऊ नकोस, हे खूप वेळा त्यांच्याकडनं व्हॉट एक्झॅक्टली इट इज टू बी अ गुड बॉय अँड बी अ गुड गर्ल अँड नॉट मूव्ह आउट फ्रॉम अ प्लेस, हे त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीये. बिकॉज ॲज आय सेड, वन पार्ट विच स्ट्रॉंगली डॉमिनेट्स इज इम्पल्सिव्हिटी. दे कॅन नॉट कंट्रोल द इम्पल्स ऑफ मूव्हिंग अराउंड अँड देर इज नॅचरली लॉट ऑफ ऍक्टिव्हिटी दॅट गोज ऑन. कुठलंही टास्क हाती घेतलं की ते संपायच्या आधी have their attention shifted to something else. So there is no delay. Complete केलं जात नाही. Second thing, the next thing that goes on is they are very noisy. So एखादं काम करताना you might find them की they are very fidgety, they are very boisterous. एक खूप छान शब्द जो मला इथे वापरता येईल is boisterous because there's a lot of energy that they are using in doing anything. They lack focus, as I said. Any task which calls in for lot of mental activity, extended mental activity, अशा टाईपचे टास्क they will avoid to do. कारण सहसा that will call in for a bit of focus. So बसून ते करणं, त्याच्यासाठी जास्त अटेन्शन द्यावं लागेल. So that is one type of activity that they usually would avoid.
हा झाला एक बेसिक अकॅडमिक पार्ट. पण एल्सवाईज you will find these children a little bit on when it comes to the organizational part, किंवा the ability to set up a structure and follow it according to a particular pattern. या ठिकाणी you will find these children falling behind. They will be lagging behind when it comes to following a particular routine किंवा एक pattern. So ढोबळ concepts मध्ये these are the major symptoms which cry out loud की when we say की हायपर ऍक्टिव्ह आहे, तर नुसते खेळकर मुलं म्हणजे हायपर ऍक्टिव्ह नसतं. सो आपण ऍज पेरेंट्स, आपण ऍज सिग्निफिकंट अदर्स खूप वेळा त्यांची एनर्जी मॅच नाही करू शकत. आणि जितक्या इझिली हायपर ऍक्टिव्ह हे टर्म वापरलं जात आहे, इट इज क्रिमिनल इन अ वे, इफ आय कॅन पुट इट ऑन रेकॉर्ड अँड से दिस, बट इट इज क्रिमिनल टू यूज द वर्ड हायपर ऍक्टिव्ह. So just because your child is playful and displays more energy, it does not mean that the child is hyperactive or is attention deficit. So what parents need to look into is how attentively, how focused your child can complete a task is extremely important. And this does not just apply to academic, but even for things like आवडीच्या गोष्टी, ज्या रिक्रिएशनल गोष्टी आहेत, त्या गोष्टी ते मूल मनापासनं फोकस राहून करू शकतोय की नाही करू शकत आहे. हे बेसिकली ADHDचे म्हणजे अगदी ढोबळ कन्सेप्ट मध्ये these will be the symptoms that will come up. खूपच छान पद्धतीने ती एक हायपर ऍक्टिव्हिटी आणि ADHD यातला फरक सांगितला. कारण खूप इझिली हायपर ऍक्टिव्ह आहे असं लेबल लावलं जातं आणि विच इज ऍब्सोल्युटली रॉंग. मला डॉक्टर अनिता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही जी ऑटिझम बरोबर जगणारी मुलं आहेत, ऑटिझम ज्यांचं डायग्नोसिस झालेलं आहे, अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना काय काय चॅलेंजेस फेस करायला लागतात, काय काय आव्हानं असतात, आणि त्याच्याबद्दलच्या ऑटिझमचे ट्रीटमेंट काय प्रकार त्या तुम्ही सांगाल का? सायकियाट्रिक ट्रीटमेंट्स आणि थेरपेटिक ट्रीटमेंट्स काय आहेत ते सांगा. ऍक्च्युली ऑटिझमच्या सिव्हिरिटीनुसार म्हणजे त्याचं प्रमाण किती जास्त आहे आणि कोणत्या एजला तुम्ही थेरपी स्टार्ट करता यावर खूप डिपेंड आहे. कारण की ऑटिझमची सिव्हिरिटी जितकी जास्त तितकं त्याचं लाईफ इम्पेअरमेंट खूप राहील. पण ऑटिझमच्या त्या दृष्टीने मग लेवल्स केलेल्या आहेत WHO ने. लेवल 1 म्हणजे त्यांना मिनिमम सपोर्ट लागतो. त्यांना डेली ऍक्टिव्हिटीज साठी सपोर्टची गरज नसते. ते एक नॉर्मल लाईफ जगू शकतात. फक्त त्यांना जर तुम्ही मोठे झाल्यानंतर असं पाहिलं तर यू कॅन स्पॉट आउट की ते थोडेसे ऑकवर्ड दिसत आहेत. लेवल 2 म्हणजे त्यांना सबस्टन्शियल सपोर्टची गरज असते. म्हणजे त्यांना रुटीन ऍडजस्टमेंट मध्ये किंवा काही काम करत असतील त्याच्यामध्ये हेल्पची गरज असते. थर्ड लेवल इज सिव्हिअर लेवल. मग त्यामध्ये व्हेरी सबस्टन्शियल सपोर्ट म्हणजे त्यांना 1 to 1 प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये हेल्पची गरज असते बरेचदा. आणि ते मोस्टली आयसोलेटेडच असतात, एकटंच राहणं प्रिफर करतात आणि एकटेच त्यांची वाढ होते, त्यांचे सोशल सर्कल खूप कमी असतं. तर या लेवल्स नुसार म्हणजे सिव्हिरिटीनुसार त्यांच्या लाईफवर काय इफेक्ट होईल, त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे आपल्याला एक अंदाज लावू शकतो. त्यामध्ये बरेचदा मुलं सोशली आयसोलेट राहणं कंटिन्यू ठेवतात. त्यांचं मग फ्रेंडशिप कशी बनवायची, त्याला कसं मेंटेन करायचं, एखादं रिलेशन कसं बनवायचं, मग ते हजबंड वाईफचं असो किंवा घरच्या नातेवाईकांचं रिलेशन असो, हे कसं बनवायचं, या गोष्टी मग त्यांना जमत नाहीत. थेरपीमध्ये याच्यात इम्प्रुव्हमेंट होते, पण तरी एक पॉइंट येतो की तिथे त्यांना नॉर्मल इतकं जमत नाही, मॅच करता येत नाही. दुसरं म्हणजे त्यांना अकॅडमिक्स मध्ये, वर्क प्लेसेस मध्ये प्रॉब्लेम्स येतात. मग काही मुलं ज्यांची सिव्हिरिटी जास्त आहे ते इंडिपेंडेंटली राहू शकत नाहीत. त्यांना एक हेल्पर असावाच लागतो. मग ती आई असते, कधी कधी बहीण भाऊ असतं, किंवा मग जर झालं लग्न तर मॅरिड म्हणजे स्पाऊस असतात. मग हेल्पची गरज असते, ते आयसोलेटेड राहू शकत नाहीत. त्यानंतर बरेचदा काही मुलांना ह्या रिपिटेटिव्ह बिहेवियरमुळे किंवा त्यांच्या लोकांकडून रिजेक्शन यायला लागतं. मग त्यांना
बाकीचे मुलं ऍक्सेप्ट करत नाहीत, ते त्यांच्याशी फ्रेंडशिप करत नाहीत, मग ते मुलं आणखी आयसोलेट होतात. मग त्यांना इमोशन्स असतात असं नाही, पण त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. आणि ते स्किल, इमोशनल कम्युनिकेशन, सोशल स्किल्स त्यांना नसतं, म्हणून ते पण त्यांना हर्ट होतं, ते डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. आणि सोबत काही मुलांना, ऑटिझमच्या मुलांना यासोबत कोमॉर्बिड म्हणजे को ऑकरिंग अदर सायकेट्रिक डिसऑर्डर असू शकतात. जसं काही मुलांना ऑटिझम सोबत ओसीडी खूप कॉमन आहे, ऑटिझम सोबत एडीएचडी खूप कॉमन आहे, ऑटिझम सोबत डिप्रेशन, इवन इम्पल्सिव्ह डिसऑर्डर्स, किंवा मग बाकीच्या या काही डिप्रेशनचे, सायकोसिसचे पण काही सिम्पटम्स असू शकतात. हे लेट एज मध्ये येतात. पण या जर अदर दुसऱ्या सायकेट्रिक डिसऑर्डर सोबत जर ऑटिझम आलं असेल, तर मग त्यांचा प्रोग्रेस खूप थोडासा खराब असतो आणि त्यांना नेहमी सपोर्टची किंवा थेरपीची गरज असते. तर हे लाईफवर जे आयुष्यावर त्यांचे परिणाम होतात, याला जर आपल्याला अवॉइड करायचं असेल लहानपणापासून, तर तुम्हाला त्याला लहानपणापासून, जसं उमा मॅडमनी पण सांगितलं की अर्ली इंटरव्हेन्शन्स हे खूप महत्वाचे आहेत. मग अर्ली इंटरव्हेन्शन्स मध्ये एकदम इफेक्टिव्ह प्रूव्हन थेरपी ती म्हणजे ABA. ABA म्हणजे अप्लाइड बिहेवियरल अनालिसिस. मग ही एक कॉम्बिनेशन ऑफ थेरपी आहे, ज्यामध्ये आपण मुलांना ऑक्युपेशन थेरपीचा एक पार्ट असतो, त्यामध्ये सेन्सरी इंटिग्रेशनचा पार्ट असतो, आणि सोबत काही एज्युकेशनल, स्ट्रक्चर्ड एज्युकेशनल टीचिंग पण असतं. मग स्टिम्युलेशन्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर ही थेरपी एक प्रकार झाला जो प्रूव्हन आहे, आणि तो आपण ऍज अर्ली ऍज पॉसिबल, म्हणजे जसं मी सांगितलं ऑटिझमचं डायग्नोसिस झाल्याबरोबर सुरू करावी. जर डाऊट मध्ये असतील पॅरेंट्स तरी पण त्यांनी सुरू करावी, म्हणजे पुढे चालून त्याची सिव्हिरिटी वाढणार नाही आणि ती कंटिन्यू, म्हणजे यामध्ये मी सांगेल की पॅरेंट्सनी कन्सिस्टंट असणं खूप आवश्यक असतं. म्हणजे जी थेरपी त्यांनी सुरू केलेली आहे ती फक्त 1-2 वर्षामध्ये घेऊन बंद करूया असं ठेवू नये किंवा त्यांनी करू नये. असं कन्सिस्टंटली जर तुम्ही 4-5 वर्ष आणि त्यानंतरही काही मुलांना लागतं त्यावेळी जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. तरच त्या मुलांना जे साईड इफेक्ट, आयुष्यावर जे परिणाम होणार असतात ते होण्याचं टाळू शकतो आपण. थेरपीमध्ये मग आपण स्पीच थेरपी ऍडवाइस करतो, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी ऍडवाइस करतो, सोशल स्किल ट्रेनिंग देतो. यासोबत बरेचदा ADHD जर असेल तर अटेन्शन एनहान्समेंट थेरपी असते, पेक्स वगैरे, ह्या सगळ्या व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स वाढवण्यासाठी काही थेरपीज असतात. तर या सगळ्या थेरपीचं कॉम्बिनेशन ऑक्युपेशनल थेरपी, मग हळूहळू जर मोठा झाला मुलगा तर त्याच्यासाठी काही थेरपी वेगळ्या असतात. तर ह्या कॉम्बिनेशननी मूल, म्हणजे आपण त्याला म्हणूया टीम वर्क असायला पाहिजे. मग या टीम मध्ये फक्त पॅरेंट्स, फक्त थेरपिस्ट किंवा फक्त डॉक्टर येत नाहीत, तर यासोबत पॅरेंट्स येतात, टीचर्स पण येतात. ह्या टीम वर्कनी जर तुम्ही गेले, कन्सिस्टंट राहिले, स्टेडी राहिले, तर नक्कीच त्याचा परिणाम चांगला दिसून येतो. आणि ऑटिझमची मुलं, म्हणजे मी म्हणू शकणार नाही की ते क्युअर होतात, पण बऱ्यापैकी नॉर्मल लाईफ जगू शकतात. खरंय. हे जे तुम्ही 2-3 मुद्दे सांगितलेत की थेरपी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्यातलं टीमवर्क, हे वेगवेगळ्या थेरपिस्टचं टीमवर्क खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी त्याच्यामधलं कन्सिस्टंटली ती थेरपी घेत राहणं ही त्यातली आवश्यक गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होतं की पालक ह्या सेंटरला नाही फरक पडला एखाद्या वर्षामध्ये, मग आम्ही दुसरीकडे गेलो तिथेही नाही फरक पडला, हा एक अप्रोच येतो. तर त्याच्या ह्या ऑटिझमच्या थेरपीसाठी जो पेशन्स आवश्यक आहे तो अत्यंत आवश्यक आहे आणि ती कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. तर आता ऑटिझम असलेल्या मुलांसाठी जे सेंटर उमा मॅम तुम्ही चालवता आहात, तर आता त्या सेंटरमध्ये बेसिकली तुमच्याकडे टीम आहे, तुम्ही मगाशी सांगितलंच की स्पीच थेरपिस्ट आहेत, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, ही टीम तुमच्याकडे आहेच आहे. आता सध्या एकूणच हे जी कोरोना पॅन्डेमिकमुळे शाळांमध्ये इतर म्हणजे नॉर्मल स्कूल, ज्याला मेन स्ट्रीम स्कूल म्हणतात, तर त्या शाळांमध्ये सुद्धा अनेक अडचणी शिक्षकांसाठी, मॅनेजमेंटसाठी निर्माण झालेल्या आहेत.
तर आता तुम्ही या सेंटरमध्ये लर्निंग डिसॅबिलिटी असणारी मुलं, ऑटिझम असणारी मुलं, तर यांच्यासाठी या कोरोना पॅन्डेमिकच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्याशी कसं जोडलं जाताय, त्यांच्याशी संपर्क कसा करताय, त्यांना ट्रेनिंग कसं देताय, हे खूप आव्हानात्मक असेल सध्या असं मला वाटतं. हो, डेफिनेटली खूप चॅलेंजिंग आहे. सुरुवातीला जरा जास्तच होतं, कारण देयर वॉज अ कम्प्लीट लॉकडाऊन आणि सडनली एक दिवशी अचानक अनाऊन्स करावं लागलं की आता बंद सगळं. आणि आता आमच्याकडे 2 विभाग असे आहेत. एक तर लर्निंग सेंटरमध्ये येणारी, रोज येणारी मुलं, जी एका ठराविक टाइमला येतात, 4 ते 5 तास असतात आणि मग घरी जातात. आणि त्याच्यात त्यांना सगळं त्यांच्या थेरपीज आणि त्यांचं रेमेडियल टीचिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेसारख्या होतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे फक्त थेरपीला येणारी पण मुलं असतात. ऑटिझम किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी, सेरेब्रल पॉल्सीची मुलं वेगवेगळ्या त्यांच्या लागणाऱ्या थेरपीसाठी येत असतात. तर जेव्हा शाळा बंद, लर्निंग सेंटर जेव्हा बंद झालं, तेव्हा एक पेरेंट्समध्ये थोडासा एक पॅनिक सिच्युएशन सारखं झालं होतं की आता काय करायचं. कारण बेसिकली हे जे स्पेशल स्कूल असते किंवा एक लर्निंग सेंटर असतं, ते फक्त मुलांच्या अकॅडमिक्सवर आपण फोकस नाही करत. आपण एक त्या मुलाला एक रुटीन देत असतो की सकाळी उठून मूल घराच्या बाहेर पडतं, इतर मुलांबरोबर मूल बसतं, शिकतं, डबा खातो, सगळं करून मग घरी जातो. तो एक दिवसाला एक रुटीन राहतं आणि पेरेंट्सला तो एक खूप मोठा सपोर्ट असतो की आपलं मूल कुठेतरी एक 4 ते 5 तास आहे, ही इज वेल टेकन केअर ऑफ, ही इज लर्निंग समथिंग and we are getting our breathing space, which is very important for these parents. So suddenly ते बंद झालं आणि बरेच पेरेंट्स खूप डिस्टर्ब होते. पण बंद असलं तरी वी वर चॅटिंग विथ द पेरेंट्स. वी हॅव अ व्हॉट्सअप ग्रुप. तर कंटिन्युअस कम्युनिकेशन चालू होतं. एक कधी कधी इंडिव्हिज्युअल फोन कॉल्स व्हायचे. तर हळूहळू सगळे सेटल झाले आणि पेरेंट्सलाही सवय झाली. आणि जो बाऊ होता ना, आणि जो कम्प्लिटली आमच्यावर जो डिपेंडन्स होता की मॅडम तुम्ही काहीतरी करा, तुम्ही, तो असं करतोय तुम्ही, तो एक डिपेंडन्स डेव्हलप झालेला होता. आणि पेरेंट्स वर लुझिंग देअर ओन पॉवर, असं एक फिलिंग होतं की somehow I feel की they have regained it to a certain extent. कारण ओव्हर द लास्ट 20 years एक मोठं रिअलायझेशन जे आलेलं आहे की आपण आहोतच, स्पेशलिस्ट आहोत, थेरपिस्ट आहोत, आपण एक सपोर्ट सिस्टम नक्कीच देऊ शकतो ह्या मुलांना. पण जे मेन पिलर्स आहेत ते पेरेंट्स आहेत. तो पेरेंट्स कसे ह्या सिच्युएशनला हँडल करतात ह्याच्यावर मुलाचं इमोशनल आणि बिहेवियरल हे सगळी डेव्हलपमेंट खूप डिपेंड करते. आणि लॉकडाऊनमुळे झालं असं की बरेच बाबा पण घरी होते, जे कधीच नसायचे. आणि त्याच्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी शेअर झाली. आणि खूप पेरेंट्स कडनं आम्हाला एक खूप छान फीडबॅक असा मिळाला की अजिबात त्रास देत नाहीये कारण बाबा घरी असतात. सो त्याच्यामुळे हेही लक्षात आलं की जे आई जी मल्टीटास्किंग करत सगळं करत असते, तर बाबांचा थोडासा प्रेझेन्स सुद्धा किती महत्वाचा असतो ह्या मुलांसाठी. तो हळूहळू मुलं सेटल झाली. आणि साधारण जुलै ऑगस्ट नंतर आम्ही विथ ऑल ड्यू प्रिकॉशन्स थेरपीज सुरू केल्या. आणि आता परत मुलं थेरपीजला यायला लागले. आणि शाळेची जी लर्निंग सेंटरची जी मुलं आहेत त्यांना बेसिकली कम्युट पॉसिबल नाहीये आता पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा स्कूल बसनी. सो आम्ही इंडिव्हिज्युअली ज्यांना शक्य आहे त्यांना बोलवतोय, आयदर डेली किंवा वन्स अ वीक और ट्वाइस अ वीक. आणि आमच्या ज्या टीचर्स आहेत त्या इंडिव्हिज्युअली 1-to-1 रेमेडियल टीचिंग ह्या मुलांचं घेत आहेत. तो एक कंटिन्युअस कम्युनिकेशन पेरेंट्स बरोबर चालू आहे. आणि जसं त्यांना शक्य होईल तसं सपोर्ट द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. जसं मगाशी डॉक्टर अनिता म्हणल्या की याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे ट्रीटमेंटची. तर ह्या कन्सिस्टन्सीला जो ब्रेक ह्या पॅन्डेमिकमुळे लागू शकला असता, तर तो ब्रेक तुम्ही खूप पॉझिटिव्हली घेतलेला आहे तुमच्या सेंटरनी, हे जाणवतंय. आणि त्याच्यातून तुम्ही पेरेंट्सना पण कॉन्फिडन्स दिलाय की हो हे तुम्ही करू शकता. प्रोफेशनल वरती पूर्ण डिपेंडंट राहणं योग्य नाहीये. सो कदाचित याचा एक अपॉर्च्युनिटी इन डिस्गाईज असाच उपयोग झालाय असं वाटतं आहे.
एकूणच आपण जे बोलतो आहोत मगाचपासून, तर ह्या ADHD असणारी मुलं असतील, लर्निंग डिसॅबिलिटी असणारी मुलं असतील, ऑटिझमशी सामोरी जाणारी मुलं असतील, तर या सगळ्यांचेच आपण त्यांची लक्षणं काय आहेत, त्यांची न्यूरोसायकोलॉजिकल त्यांचे परिणाम त्याचे काय आहेत किंवा त्यांच्या वर्तनावर काय परिणाम होतात याच्याबद्दल बोलतो आहोत. पण पूर्वा मला तुम्हाला विचारायचंय की एक सायकोलॉजिस्ट म्हणून ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स मधून जाणारी जी मुलं आहेत, तर त्यांना त्यांच्या भावनिकतेवरती ह्या सगळ्या कंडिशनचा कसा परिणाम होतो आणि तो चुकीचा परिणाम होऊ नये किंवा त्याचे लॉंग टर्म वाईट इफेक्ट होऊ नये म्हणून काय काळजी पालकांनी, शिक्षकांनी आणि एकूणच समाज म्हणून आपण घ्यायला हवी? मॅम तुम्ही म्यूटवर आहात. Sorry. So, इमोशनल डिस्टर्बन्सेस बिकॉज ऑफ डिसेबिलिटी जे मुलं फेस करतायत, आपण ह्याच्यावर बोलू तितकं कमीच आहे. कारण ज्या डिसेबिलिटीज बद्दल आपण बोलतोय दॅट इज बेसिकली LD किंवा लर्निंग डिसेबिलिटी आहे किंवा ADHD आहे अथवा ऑटिझम आहे, बघून ही मुलं फाईन दिसतात. डोळ्यांना कुठेच काहीच गैर दिसत नाही. ते लोक ॲब्सोल्युटली फाईन. सो इमोशनल ॲस्पेक्ट जो आहे तो खूप वेळा सायलेन्स होतो, खूप वेळा त्या गोष्टीकडे बघितलं नाही जात. आणि ॲज आय सेड प्रिव्हियसली की खूप वेळा आळशीच आहे, तू मन लावून करू शकशील, तू लक्ष देत नाहीयेस, असे काही रेग्युलर काही इन्स्ट्रक्शन्स असतात ज्या आपण बॅक ऑफ द हँड अखंड चालू असतात, जे दिले जातात. इट्स जस्ट बियॉन्ड द ambit of the child basically. Now coming back to the emotional issues that a child faces, needless to say ही अखंड जी पूर्ण कंपॅरिझन चालू असते, अखंड जो आपण परफॉर्म नाही करू शकत आहे जशी आपल्याकडनं अपेक्षा केली जाते, बिकॉज आय एम नॉट बिईंग अ गुड गर्ल, आय एम नॉट बिईंग अ गुड बॉय, ही जी फिलिंग आहे अखंड, ज्यामध्ये सतत दे फील लो सेल्फ कॉन्फिडन्स किंवा लो सेल्फ इस्टीमचा जो बेसिक इशू आहे, दिस कम्स अप टू द फोर नाव अँड ऑफन विथ चिल्ड्रन हू आर डीलिंग विथ अ डिसेबिलिटी, स्पेसिफिकली स्पीकिंग युअर अबाउट LD अँड ADHD. या व्यतिरिक्त देर इज सिव्हिअर एन्झायटी आणि स्ट्रेस जी ही मुलं सहन करतात. लाईक इन माय वर्किंग एक्सपिरियन्स आय हॅव कम अक्रॉस चिल्ड्रन ज्यांना शाळेत यायचीच इच्छा नाही व्हायची. म्हणजे लर्निंग गोल्स किंवा शाळेत जाऊन आय विल गेट अ चान्स टू मीट माय फ्रेंड्स, हा कन्सेप्ट किंवा ही कन्सेप्ट देर इज समथिंग मोर टू स्कूल, ही कल्पनाच पूर्णपणे नलिफाय होते या मुलांसाठी. कारण शाळेत गेल्यावर हेटाळणी किंवा एक आपल्यावरती लेबल लावला की ही लक्ष देत नाही किंवा हा लक्ष देत नाही, हे अखंड आपल्याला या एका लेन्सनीच बघितलं जाणार आहे. नो मॅटर हाऊ हार्ड आय ट्राय, आय एम नॉट एबल टू डू इट. ही फिलिंग ऑफ just not being able to be good enough for the standard, या फिलिंगमुळे अखंड स्ट्रेस आणि एन्झायटी ही मुलं सहन करत असतात. या व्यतिरिक्त अखंड सिन्स चाइल्डहुड इफ दिस इज गोइंग ऑन, दे हॅव अ व्हेरी लो टॉलरन्स फॉर फ्रस्ट्रेशन. म्हणजे त्यांचा खूप सहज स्फोट होणं जे आपण म्हणतो, द इज विथ विच नॉट एबल टू मॅनेज इमोशन्स करेक्टली किंवा त्यांच्याबद्दल अवेअरनेस नसणं, त्यामुळे लो टॉलरन्स की सतत होणारी गोष्ट आहे, तर नॅचरली त्यांचा थ्रेशोल्ड इज नॉट ॲज हाय ॲज अ वेल बॅलन्स्ड चाइल्ड. सो दे हॅव अ व्हेरी लो टॉलरन्स लेवल. कुठल्याही इमोशनचा जेव्हा उद्रेक होतो तर तो आधी त्यांच्या मनावरती, त्याला फ्लडिंग असा एक टर्म वापरली जाते. सो देर इज इमोशनल फ्लडिंग इन देअर केस, ज्याच्यामुळे दे आर नॉट एबल टू बायफर्केट बिटवीन व्हॉट इज जस्ट अ थ्रेट आणि what is just a simple issue किंवा problem. So emotionally when they are so overwhelmed, decision making also goes for a toss. की या एका परिस्थितीमध्ये मी नेमकं काय केलं गेलं पाहिजे माझ्याकडनं, या गोष्टीबद्दल दे डू नॉट हॅव अ गुड सेन्स ऑफ जजमेंट इन दिस केस. या व्यतिरिक्त, बिकॉज आय मेड पॉइंट्स बिकॉज आय वॉन्टेड टू कव्हर ॲज मच एज आय कुड, there is this comparison which always comes in picture की आपल्या सिबलिंगशी किंवा आपल्या क्लासमेटशी
they are being compared, the performance is being compared, so they're very sensitive to disapproval. की आपण you're continuously being, हे चांगलं नाहीये, हे नीट नाहीये, तू असंच का नाही करत, तू continuous ramming up of instructions, they understand that they are not being approved of and they're extremely emotionally sensitive to it as well. टास्क ज्याच्यामध्ये डिलेड ग्रॅटिफिकेशन इन्व्हॉल्ड असतं की लगेच त्यांना त्याचा बक्षीस नाही मिळणार एखाद्या परिस्थितीमध्ये. लाईक देर इज अ टास्क दॅट दे आर डुईंग आणि त्यातला जो रिझल्ट आहे ते मिळण्यासाठी किंवा त्यातनं मिळणारा जो आउटपुट आहे ते मिळण्यासाठी वेळ लागणार असेल तर दे विल अवॉइड सच टास्क ज्यातनं इमिजिएटली मला माझं यातनं सॅटिस्फॅक्शन होईल, मला ते करायचंय. मग ते भलेही चौकटीच्या बाहेरचं असेल, स्ट्रक्चरच्या बाहेरचं असेल. सो ॲज आय सेड द जजमेंट गोज फॉर अ टॉस. आणि देर हॅज बीन लॉट ऑफ रिसर्च विच गोज ऑन टू से दॅट ADHD, LD या कंडिशननी जी मुलं हे कंडिशन फेस करतात, देर इज अन पेरिनियली किंवा सतत एक सॅडनेस किंवा आपण म्हणू डिप्रेशनची एक किनार असते त्यांच्या एंटायर बीइंगमध्ये. म्हणजे इफ यू लुक इन क्लोजली टू देम to read their personality, they're sad about their entire environment, about their entire being around people. So this is basic agdi ढोबळ याच्यामध्ये what can be the emotional status of children specifically with LD and ADHD who are dealing with LD and ADHD. Now how can parents what should they be doing to help children with ADHD if they have to focus on this part? So मला असं वाटतं ॲडिंग अ गुड स्ट्रक्चर सिस्टम टू वाईल ब्रिंगिंग अप अ चाइल्ड, म्हणजे साधे रुटीन सेट करणं आणि ते रुटीन नेमकं कसं आहे हे त्या मुलाबरोबर बसून तुम्ही त्यांना एक्सप्लेन करणं. कुठलाही टास्क जेव्हा मोठा टास्क आहे तर तुम्ही नुसतं त्याला पूर्णतः ते हे जाऊन कर हे सांगण्यापेक्षा त्याचे जे छोटे छोटे सेगमेंट्स आहेत ऑफ ब्रेक इट डाऊन अँड देन बिल्ड इट अप टुगेदर. सो ब्रेक डाऊन a major task into smaller events and explain the child that this is how it needs to be done. So adding a structure is very important to a child's entire routine. That gives him a sense of control, a sense of autonomy की आपण जे करतोय त्याच्यात आपलं प्रभुत्व आहे आणि मी हे करू शकतोय. हा सेन्स दॅट अप्रुव्हलचा जो फिलिंग आहे which is very important, and this actually goes on to help when it comes to their self confidence and self esteem. हे सगळं महत्वाचं का ठरतं कारण आज ज्या लहान मुलांबद्दल आपण बोलतोय ते इव्हेंच्युअली दे आर गोइंग टू बी एडॉलसेंट्स. दे गेट इन टू हॅबिट्स फॉर विच दे आर सीकिंग फॉर अप्रुव्हल की ज्याच्यामध्ये देर आर चान्सेस की वेअर जस्ट टू लुक कूल, जस्ट टू गेट अन अप्रुव्हल, दे टेंड टू हॅव बायफर्केट होतात त्यांचे किंवा देर इज अ स्लिप इन देअर बिहेवियर आणि अशा काही सवयी लागू शकतात की विच कॅन बी just to get an approval from people. So that approval part, if it is taken care of, and to take care of that approval, you need to give them a chance of control over their environment. Normally, as Uma ma'am also brought up a very point, caregivers, some mental health पण equally important आहे. So when you are dealing with a child with disability, तेव्हा आई वडील किंवा सिग्निफिकंट अदर्स हाउ आर दे डीलिंग विथ देमसेल्व्स और देअर मेंटल किंवा इमोशनल हायजीन इज इक्वली इम्पॉर्टंट. इफ यू आर ओव्हरलोडेड विथ युअर इमोशन्स यू विल नॉट गेट अ चान्स टू सिट डाऊन विथ युअर चाइल्ड आणि हॅव दॅट सॉर्ट ऑफ स्पेस विथ हिम. तर तुम्ही स्वतःला करणं म्हणजे फाइंड युअर ॲव्हेन्यूज किंवा फाइंड ॲव्हेन्यूज वेअर यू कॅन सिट. If it calls for seeking professional help घेऊन पण for the child and for yourself emotionally sort असणं खूप गरजेचं आहे. Specifically for children with ADHD, घर स्वच्छ असणं, ऑर्गनाइज्ड असणं हे खूप महत्वाचं आहे किंवा त्याचं एन्व्हायरमेंट जितकं तुम्ही त्याला सिम्प्लिफाय करून असेल त्याच्या आजूबाजूचं तितकं ही फील्स सॉर्टेड अबाउट इट टू हॅव अ कंट्रोल ओव्हर द एन्व्हायरमेंट अराउंड इट. घरात खूप पसारा आहे, खूप सामान भरलंय. वेअर द चाइल्ड सिट्स फॉर स्टडीज इज अ व्हेरी डिस्ट्रॅक्टिव्ह एन्व्हायरमेंट. आवाज येत आहेत बाहेरनं, तिथेच खूप कुठले पोस्टर्स लावलेत.
we are dealing with a child who is not able to focus. So कॉमन सेन्सिकली या गोष्टी आपण त्याच्या एन्व्हायरमेंटमधनं जितक्या कमी करू द बेटर इट इज. इट हेल्प्स द चाइल्ड टू फोकस बेटर ऑन द टास्क. या व्यतिरिक्त ॲज राईटली बॉट अप इवन देन स्क्रीन टाइम कमी करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे पेरेंट्स बिकॉज इट्स अ कन्व्हिनियन्स हातामध्ये मोबाईल किंवा टॅबलेट दिला जातो आणि देन इट बिकम्स अ प्रॉब्लेम फॉर देमसेल्व्स की इनिशियली तो खाताना मग हातात देर इज सम नर्सरी राईम दॅट इज गोइंग ऑन आणि इव्हेंच्युअली वेन द चाइल्ड ग्रोज अप आणि हेकेखोरपणा येतो अँड द चाइल्ड वॉन्ट्स इट वेन ही वॉन्ट्स इट. सो आय फील दॅट इज वन पार्ट की नेमकं झोपायच्या आधी तुम्ही यू आर गिव्हिंग हिम अ टॅबलेट ऑर अ मोबाईल किंवा इव्हन दिवसभरात रिस्ट्रिक्ट द यूज. पॉझिटिव्हली ॲब्सल्युटली देऊ नका. जिथे गरज नाहीये तिथे द चाइल्ड शुड नॉट बी युझिंग a gadget, an electronic gadget which can be addictive in a way. Jithe a child with ADHD has a lot of thought process which is not structured. Encourage your child to think out loud. Jithe thought process काय आहे ही बोलून दाखवायला त्याला एनकरेज करणं गरजेचं आहे. Most of it is covered, but any physical exercise is one thing which I feel brings in a good lens because it's important there. ऍब्सोल्युटली. तुम्ही हे सगळ्या पॉइंटर्स मध्ये सांगितलं त्यामुळे दिस इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल. ऑब्व्हियसली जसं मगाशी पण उल्लेख झाला की प्रत्येकच मूल एकाच पद्धतीने वागेल किंवा एकाच पद्धतीची एक सारखीच लक्षणं दाखवेल असं नाही सांगता येणार. तर त्यामुळे हे जे झालं बोलणं झालं हे जनरल पॉइंटर्स आहेत, जनरल गोष्टी आहेत ज्या करायला हव्यात एकूण त्यांच्या मानसिकतेची काळजी घेण्याच्या दृष्टीने. पण त्याच्याच बरोबर आपल्या स्पेसिफिक आपल्या मुलाच्या लक्षणांच्या बाबतीत आपल्या मुलासाठी गायडन्स घेण्यासाठी पालकांनी नक्कीच प्रोफेशनल्सची मदत वेळोवेळी घ्यायला हवी. हे अत्यंत महत्वाचं आहे. मला एक थोडासा प्रॅक्टिकल प्रश्न डॉक्टर उमा तुम्हाला विचारायचा आहे की लर्निंग डिसॅबिलिटी ज्या आहेत त्याच्यामध्ये मुलांना शाळेत परफॉर्म करणं अकॅडमिकली अवघड जातं. बऱ्याचदा आपली जी शिक्षण संस्था आहे ज्याच्यामध्ये वाचन आणि लेखन आणि गणित याच्यावरती खूप जास्त भर दिला जातो. त्याच्याच माध्यमातून त्यांच्या परीक्षा होतात, असेसमेंट्स होतात, त्याच्याच माध्यमातून त्यांचा ग्रेड ठरवली जाते. तर अशा वेळेला लर्निंग डिसॅबिलिटी असेल तर मुलांना तिथे स्पेसिफिकली अडचणी येतात. तर गव्हर्नमेंट कडनं अशा मुलांसाठी काय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत परीक्षांच्यासाठी किंवा एकूणच त्यांच्या शिक्षणाच्यासाठी आणि त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, कारण ही माहिती बऱ्याच पालकांना आवश्यक ठरेल. नक्कीच बऱ्याचदा लर्निंग डिसेबिलिटीज लक्षात येतात लहान वयात. आजकाल शाळेमध्ये पण अवेअरनेस भरपूर वाढलेला आहे आणि बऱ्याच स्कूल्समध्ये इन हाऊस सायकोलॉजिस्ट असतात, इव्हॅल्युएशनची सोय असते, टीचर्सला सेन्सिटाईज केलेलं असतं आणि बेसिकली रेफर कधी केलं पाहिजे स्पेशलिस्ट कडे किंवा प्रोफेशनल कडे हे बऱ्याच अंशी बऱ्याच स्कूल्स आता पुढाकार घेत आहेत. आणि रेमिडियल टीचिंग शाळेतच झालं पाहिजे ह्यासाठी रेमिडियल टीचर्स एम्प्लॉय करणं आणि मुलांना रेमिडियल एज्युकेशन प्रोव्हाइड करणं मुख्य प्रवाहात ठेवून हे खूप स्कूल्स करत आहेत. तर लवकर निदान झालं आणि शाळा जर सपोर्टिव्ह असेल आणि पेरेंट्स जर ओपन असतील तर बऱ्याच अंशी विदिन प्रायमरी स्कूल किंवा अर्ली सेकंडरी स्कूलमध्येच बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट होऊ शकतात. आणि असं दिसून पण येते आता बऱ्याच शाळांमधून. बऱ्याच स्कूल्स आता ऑप्शनल करिक्युलम पण देतात मुलांना. जर त्यांचं एक्झिस्टिंग करिक्युलम ते फॉलो नसतील करत तर स्टेट बोर्ड ला ऑप्ट करू शकतात किंवा NIOS ची सुविधा पण आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. पण एक बऱ्याचदा जशी मुलं मोठी होतात, जेव्हा अभ्यासक्रम वाढतो आणि बोर्ड एक्झामचं प्रेशर असतं, तेव्हा मात्र शांतपणे हळूहळू रेमिडियल एज्युकेशन आणि हे सगळं खूप कमी नेसेसरी की ह्या मुलांना त्यांच्या फॅसिलिटीज गवतो. ह्याच्यासाठी बेसिकली एक इव्हॅल्युएशन करणं, एक डिटेल्ड इव्हॅल्युएशन नेसेसरी असतं बाय अ सर्टिफाईड सेंटर विच इज युजली अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. तर ह्याच्यात
रूल असा आहे की अपॉइंटमेंट जी घ्यावी लागते ती पेरेंट्सनी, स्कूलचं लेटर मॅन्डेटरी असतं, शाळेकडनं अपील गेली पाहिजे की ह्या पर्टिक्युलर मुलाला अशा अशा अडचणी आहेत आणि त्याचं इव्हॅल्युएशन करून दिलं पाहिजे. ते झाल्यानंतर मग एक सिरीज ऑफ अपॉइंटमेंट्स मध्ये या मुलांचं कम्प्लीट इव्हॅल्युएशन होतं, ज्याच्यात एक इव्हॅल्युएशन असतं की इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का नाही हे रूल आउट होतं. डिटेल्ड सायको एज्युकेशनल असेसमेंट असते, ज्याच्यात वेगळ्या वेगळ्या लर्निंग डिसेबिलिटीच्या टेस्ट वापरल्या जातात. रीडिंगसाठी टेस्ट असतात, रायटिंग अबिलिटीसाठी टेस्ट असतात आणि आयक्यू टेस्टिंग पण असतं, कन्फर्म करण्यासाठी की इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी नाही आणि इंटेलेक्च्युअल अबिलिटीज कुठल्या जास्त डेव्हलप आहेत, कुठल्या कमी, परफॉर्मन्स अबिलिटीज जास्त आहेत, वर्बल अबिलिटीज बेटर आहेत, हे सगळं अनालिसिस करण्यासाठी ही एक डिटेल्ड असेसमेंट झाल्याच्या नंतर रिपोर्ट जो येतो त्यासोबत फॅसिलिटीज पण सजेस्ट केल्या जातात. आणि आता स्टेट बोर्ड, सीबीएसई बोर्डनी बऱ्याच फॅसिलिटीज या मुलांना दिलेल्या आहेत. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्झाम्स मध्ये ज्या मुलांना लर्निंग डिसेबिलिटी आहे त्यांना एक्स्ट्रा टाइम दिला जातो, विच इज 15 मिनिट्स पर आवर असा एक्स्ट्रा टाइम या मुलांना देऊ शकतो आपण. सब्जेक्टचे ऑप्शन्स आहेत, जी मेन लँग्वेज आहे ती तर कंपल्सरीच असते, पण सेकंड लँग्वेज जी हिंदी किंवा मराठी असते इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी, तर त्याच्याऐवजी तो सब्जेक्ट ड्रॉप करून वर्क एक्सपिरियन्स नावाचा सब्जेक्ट ही मुलं घेऊ शकतात, विच इज मोर प्रॅक्टिकल बेस्ड. मॅथ्स मध्ये लोअर लेवलचं मॅथ घेऊ शकता, कॅल्क्युलेटर्सचा वापर करू दिला जातो या मुलांना. मग डायग्राम्स, मॅप्स आणि फिगर्स ड्रॉ करण्यापासून ह्या मुलांना एक्झेम्प्ट केलं जातं. स्पेलिंग एरर्स माफ केले जातात आणि डिटेल्ड आन्सर ज्या मुलांना लिहिता येत नाही त्यांना इन ब्रीफ रायटिंग परमिट केलं जातं. शिवाय ज्या मुलांना जास्त प्रॉब्लेम असतो रीडिंग मध्ये किंवा रायटिंग मध्ये, यांना रीडर किंवा रायटरची पण सुविधा दिली जाते. सो ह्या सगळ्याच फॅसिलिटीज मुलांसाठी अवेलेबल आहेत आता सध्या. आणि बऱ्याच मुलांना 10th ग्रेड मध्ये ज्या मुलांना सिव्हिअर रायटिंग डिसेबिलिटीज आहेत, तर दे हॅव मॅनेज टू स्कोर मच बेटर विथ द हेल्प ऑफ अ रायटर. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज मुलांसाठी आहेत. त्याशिवाय जर मेनस्ट्रीम बोर्ड मधून मुलाला अपियर होणं अतिशय अवघड होत असेल तर NIOS हा एक बोर्ड आहे, विच इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. यात एक्सटर्नली एक्झाम्सला बसू शकतं. त्यांचा करिक्युलम सिम्प्लिफाईड असतो आणि दे हॅव मोर इयर्स दे कॅन यूज टू कम्प्लीट देअर 10th ग्रेड. सो आणि बरेच प्रॅक्टिकल सब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, फक्त त्या योग्य वेळेला प्रॉपर टेस्टिंग करून सर्टिफाईड सेंटर मधून, गव्हर्नमेंट सेंटर कडून ते असेसमेंट करून रिपोर्ट मिळवून मग ह्या फॅसिलिटीज शाळेला मॅन्डेटरी असतं मुलाला देणं. हे खूपच बऱ्याच फॅसिलिटीज गव्हर्नमेंटच्या आहेत आणि ज्या पालकांना माहितीच नसतात बऱ्याचदा, आणि त्यामुळे आपल्या मुलाला समजा लर्निंग डिसॅबिलिटी डायग्नोज झालेली आहे तर ते आता 10वी तरी करेल का, 12वी तरी करेल का, पुढे कसं शिक्षण घेईल, 10वी 12वी आवश्यक आहे, मग शिक्षण नाही झालं तर पुढे व्यवसाय कसा करणार, काम कसं करणार, हे अशा बऱ्याच अडचणी असतात. तर त्यावेळेला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात की ही मुलं नक्की चांगली अकॅडमिकली सुद्धा चांगलं पुढे जाऊ शकतात, ते अकॅडमिक माइलस्टोन सुद्धा ते सक्सेसफुली पार करू शकतात. एकूणच सायकियाट्री हा जो सब्जेक्ट आहे, विषय जो आहे, हा ट्रॅडिशनली खूप ऍडल्ट सायकियाट्री ह्या दृष्टीने पाहिला जातो किंवा ऍडल्ट लोकांना जास्त सायकियाट्रिक प्रॉब्लेम्स येतात अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं जातं. चाइल्ड किंवा ऍडोलेसंट सायकियाट्री हा त्यातला बऱ्यापैकी नवीन हे आहे, नवीन स्ट्रीम आहे असं म्हणता येऊ शकेल. तर अशा वेळेला डॉक्टर अविंता, तुम्ही चाइल्ड सायकियाट्री मध्ये काम करता आहात, तर तुमचे काही वैशिष्ट्यपूर्ण असे 1-2 अनुभव जर पालकांना अशी शेअर केले तर ते खूप उपयोगी पडतील. नक्कीच. आजचा जसा विषय आहे आपला डिसॅबिलिटी, ज्यामध्ये आपण ऑटिझम, ADHD
लर्निंग डिसॅबिलिटी हे कव्हर करतोय, तर मी एक दोन माझे प्रॅक्टिकल उदाहरणं तेच देऊ इच्छिते की माझ्याकडे एक ऑटिझमचा म्हणजे ऑटिझमचे लक्षणं असलेला एकदम प्रायमरी स्टेज मधले पॅरेंट्स आले होते. तो मुलगा एक 18 महिन्यांचाच होता फक्त, आणि त्यांना जस्ट आय कॉन्टॅक्ट कमी आहे किंवा तो त्याच्याकडे आवाज दिल्यावर आपल्याकडे लक्ष देत नाही, आणि बरेचदा आयसोलेटेडच राहतो. बाकी मुलं असतील आजूबाजूला तरी तो त्यांच्यामध्ये मिक्स होत नाही, इतकेच सिम्पटम्स होते. ओव्हरऑल बाकी परफॉर्मन्स किंवा त्याची अदर डेव्हलपमेंट पण नॉर्मल होती. स्पीच थोडं डिले होतं, पण 18 मंथला तो तरी 2 वर्ड्स म्हणजे 2 लेटर्स बोलू शकत होता. पण जेव्हा आम्ही इव्हॅल्युएट केलं त्याला, तर ऑटिझमचे सिम्पटम होते, बट ही वॉज ऑन बॉर्डर लाईन लेवल. बॉर्डर लाईन ज्यामध्ये आपण कन्फर्म सांगूही शकत नाही की ऑटिझम पुढे जाईल, ऑटिझम मध्येच हा क्लासिफाय होईल किंवा मग हा नॉर्मल राहील. तर बरेचदा अशा सिच्युएशन मध्ये पॅरेंट्सनी काय करावं हे त्यांना समजत नाही. ते अँशियस असतात जेव्हा आपण त्यांना सांगतो की ऑटिझम आहे किंवा लर्निंग डिसॅबिलिटी आहे किंवा कोणता पण चाइल्ड सायकियाट्रिक डिसऑर्डर त्यांना आहे, न्यूरो डेव्हलपमेंट किंवा अदर डिसॅबिलिटी मध्ये क्लासिफाय होणारे जर डिसऑर्डर आहे असं पॅरेंटला आपण जेव्हा सांगतो, पॅरेंट्स अँशियस होतात, ते ऍक्सेप्ट करायला तयार नसतात. त्यांना प्रूफ पाहिजे असतं किंवा मग त्यांना नाही म्हणजे हा माझ्या मुलाला डिसऑर्डर नाही हे ऍक्सेप्टच करत नाहीत ते. मग अशा वेळी आपल्याला बरेचदा त्यांना त्यांचे लक्षणं त्यांच्या समोर दाखवून द्यावं लागतात. क्लिनिक्स मध्ये, थेरपीमध्ये त्यांना दाखवून द्यावं लागतं की हे ऑब्झर्वेशन आहे, हे असं आहे आणि नॉर्मल असं असतं. कम्पॅरिझन करून दाखवावं लागतं. तर हे जे 18 मंथचा जो मुलगा होता त्याला माइल्ड बॉर्डरलाईन सिम्पटम्स होते ऑटिझमचे. तर अशा वेळी पॅरेंट्सनी काय करावं, आम्ही एक पॅरेंटल मॅनेजमेंट ट्रेनिंगचे 1-2 सेशन घेतले त्यांचे. म्हणजे 5 सेशन्स ठरवले होते, पण 2 सेशन्स झाले आणि त्यानंतर ऑलमोस्ट 50 to 80% इम्प्रुव्हमेंट त्यांना जाणवली. म्हणजे बॉर्डरलाईन किंवा अर्ली फेज मध्ये जर तुम्ही कोणत्याही डिसॅबिलिटीच्या चाइल्डला जेव्हा घेऊन येतात थेरपिस्टकडे, प्रोफेशनल गायडन्स घेता, पॅरेंटिंग मध्ये आपण काय चेंज केलं तर काय त्याचा परिणाम होईल, ह्या सगळ्या गोष्टी लर्न करता, शिकता आणि ते इम्प्लिमेंट करता, घरी जाऊन ते मुलांना शिकवता किंवा इम्प्लिमेंट करता, त्यावेळी नक्कीच इम्प्रुव्हमेंट दिसते. ही एक केस खरंच चांगली होती, ज्यामुळे मला पण एक अनुभव आला की इम्प्रुव्हमेंट होते अर्ली फेज मध्ये. अर्ली इंटरव्हेन्शन, अर्ली डायग्नोसिस जे आपण म्हणतो ते नक्कीच चांगलं आहे, नक्कीच प्रभावी आहे. दुसरं म्हणजे ही एक फनी केस म्हणूया आपण. ADHDच्या सिम्पटम्स असलेला तो मुलगा होता, 4-5 वर्षाचा असेल. पण पॅरेंट्स माझ्याकडे जेव्हा आले घेऊन मुलाला, त्यावेळी ते सगळे सांगत होते की याची बुद्धीच नाही चालत, हा मतिमंद आहे. म्हणजे ते स्वतः त्याला लेबल करून आले होते की हा मुलगा मतिमंद आहे, कारण हा अभ्यासात काही प्रगती दाखवत नाहीये, हा लक्ष देत नाही, याला समजत नाही लवकर, हा याच्याच धुंदीमध्ये असतो. तर ह्या ज्या लक्षणांवरून त्यांना असं वाटलं की हा मतिमंद आहे. मग तेव्हा आम्हाला त्यांना पटवून द्यावं लागले की मतिमंद असणं हे जास्त वाईट असू शकतं. त्याला मतिमंद नाहीये, तो त्याचा IQ खूप चांगला आहे, त्याला ADHD आहे. तर कधी कधी असं म्हणजे ऑब्झर्वेशन आणि बरेचदा त्यांनी स्वतः जजमेंट करून डायग्नोज करून लेबल केलेलं असतं पॅरेंट्सनी. तसं करू नये कोणत्याच मुलाला. जसं पूर्वा मॅडमनी सांगितलं की मुलाला आधीपासून हायपर ऍक्टिव्ह, ADHD हे असे लेबल करू नये. यामध्ये मी आणखी एक सांगेल की पॅरेंट्सनी काय करावं. चाइल्ड सायकॅट्री ही खरंच एक ग्रोईंग ब्रांच आहे. ती चाइल्ड अँड अडोलसंट सायकॅट्री अशी असते, म्हणजे ज्यामध्ये आपण ऍज अर्ली लाईक 18 or 1.5 year to 18 years पर्यंत चिल्ड्रनला जे सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स असतात ते सगळे कव्हर करतो. तर चाइल्ड सायकॅट्रिस्ट कडे येण्याचं फिअर त्यांना नसावं. पहिली गोष्ट, एकदम प्रामाणिकपणे जे पण प्रॉब्लेम असतील त्यांनी कम्युनिकेट करावे, त्यांना नक्की हेल्प मिळेल. यासोबत ही
हे जी पॅरेंट्समध्ये अँझायटी असते याच्यासाठी मी काही टिप्स सांगू शकते पॅरेंट्सला, सांगू इच्छिते की जर तुमच्याकडे एखादा किंवा आपल्या मुलाला जर डिसॅबिलिटी असेल एखादी, तर त्या डिसॅबिलिटी बद्दल ॲज मच ॲज पॉसिबल शिका. तुम्ही ती समजून घ्या की जर ऑटिझम आहे तर व्हॉट इज ऑटिझम, ते काय काय फॉर्म मध्ये दिसू शकतं, त्यावर थेरपीज काय अवेलेबल आहेत, ट्रीटमेंट काय अवेलेबल आहे. मग ती थेरपी मेथड्स तुम्ही शिका. कारण की पॅरेंट्स फक्त ते एकच अशी गोष्ट आहे जी त्याच्या मुलाच्या लाईफ टाईम राहणार आहे सोबत. ती थेरपी तुम्ही फक्त वयाच्या 4-5 वर्षापर्यंत न देता ते आपण शिकल्यानंतर आपण आयुष्यभर देत राहतो. प्लस पॅरेंटनी थेरपी शिकणं का महत्वाचं आहे, कारण की थेरपी सेंटरमध्ये जेव्हा मुलगा येतो तेव्हा ते एक तास किंवा मॅक्झिमम तुम्ही 2 तास ठेवू शकता. लर्निंग सेंटर असेल मॅक्झिमम 4 ते 5 तास ठेवू शकता. पण उरलेला सगळा वेळ पॅरेंट्स असतो, तर पॅरेंटनी जर इतर बाकीच्या वेळी पण आपल्या रेग्युलर रुटीन बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये जर थेरपी इम्प्लिमेंट केली तर खरंच त्याचा फायदा होतो. पॅरेंट सोबत ते चाइल्ड ऍडजस्टेड असतं, पॅरेंट सोबत त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असतं. म्हणून पॅरेंट्सनी थेरपी शिकणं खूप आवश्यक आहे. त्यांना हळूहळू त्याचं थेरपिस्ट म्हणून काम करावं लागतं आणि तरच एकदम चांगली इम्प्रूव्हमेंट दिसते. माझ्या ज्या काही आय ओपनिंग केसेस होत्या त्या पण म्हणजे त्याच्यातून मी हेच शिकले की पॅरेंट्सचा रोल खरंच खूप महत्वाचा आहे. त्यांनी करावं आणि नक्कीच मुलाला आपल्या मदत करावी. खरंय. कारण तो पेरेंट्सचा जो 24/7चा रोल आहे मुलांबरोबर तो खूप आवश्यक आहे. जसं डॉक्टर अनिता म्हणाल्या की त्यांनी एका त्यांच्या ऑटिझम असलेल्या मुलाची केस सांगितली की त्याला अर्ली इंटरव्हेन्शन आणि थेरपी मिळाली आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट दिसली. तर आजकाल ह्या डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स मध्ये थेरपीचे सुद्धा खूप वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप इनोव्हेटिव्हली थेरपीज वापरले जातात. पूर्वा, तुम्ही ADHDच्या संदर्भात काही एस्पेशली त्या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी किंवा त्यांची सोशल स्किल्स वाढवण्यासाठी काही इनोव्हेटिव्ह थेरपीज वापरल्या जातात, त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? आणि तुमचा रिसर्च सुद्धा त्याच्याशी संबंधित आहे, तर त्याबद्दल पण आम्हाला जाणून घ्यायला. डेफिनेटली. सो मी मूळतः जे बेसिक जी रिसर्चसाठी मी जी थेरपी आता वापरते, थेरपी नाही म्हणता येणार, पण आय वुड से इट्स अन इंटरव्हेन्शन टूल असं मी म्हणेन. कारण आय एम लुकिंग ॲट इट ॲज थेरपी आणि ज्याचा आत्तापर्यंतचा रिसर्च हॅज बीन गिव्हिंग गुड रिझल्ट्स टू इट. सो देर इज समथिंग कॉल्ड ॲज ग्रुप ड्रमिंग किंवा ड्रम सर्कल. ही एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये देर इज अ ड्रम सर्कलचा फॅसिलिटेटर असतो, who facilitates the entire, तो पूर्णतः रिदमचा उपयोग करून कम्युनिकेट केलं जातं. सो याचा उपयोग केला जाणार आहे चिल्ड्रन विथ ADHD आणि त्यांचे सोशल आणि अटेन्शनल स्किल्स वाढवायला. आता यातली बेसिक कन्सेप्ट इट इज नॉट सोलो ड्रमिंग की जस्ट द फॅसिलिटेटर आणि एक मूल बसलं आणि ते ड्रमिंग करतायत, तर हे नसून दिस इज समथिंग कॉल्ड ॲज ग्रुप ड्रमिंग ॲक्टिव्हिटी. यात म्युझिकचं प्रभुत्व असलं पाहिजे. यू शुड बी अ मास्टर्स किंवा तुमचं काही त्यात डिग्री असली पाहिजे असं नाहीये. देर आर पर्टिक्युलर ट्रेनिंग सेशन्स, देर आर सर्टिफिकेशन्स अँड डिप्लोमाज टू बिकम अ ग्रुप ड्रमिंग फॅसिलिटेटर, ड्रम सर्कल फॅसिलिटेटर. सो ही पूर्ण ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करायला आय हॅव प्रोफेशनल हेल्प की जे हे पूर्ण सेशन जो आहे तो हे पूर्णपणे कंडक्ट करतात. आता यात अनेक ऍक्टिव्हिटीज अशा इन्व्हॉल्ड असतात की ज्यात भाषेचा उपयोग न करता फक्त आणि फक्त रिदमचा यूज करून आणि स्पेसिफिकली हँड ड्रमिंग, म्हणजे दिस इज अनदर ॲस्पेक्ट ऑफ इट की चिल्ड्रन विथ ADHD हॅव लॉट ऑफ एनर्जी इन देम आणि वी नीड टू फाइंड ॲव्हेन्यूज टू हेल्प देम स्पेंड इट. हँड ड्रमिंग इज वन ऑफ दोज ॲक्टिव्हिटीज ज्याच्यामध्ये ज्याला आपण एक कथार्टिक व्हॅल्यू ज्याला म्हटलं जातं तो आहे. कथार्टिक म्हणजे भावनांचा निचरा होणे बेसिकली. सो या ड्रमिंगचा, as I said, it is group drumming. It is not based on music as in त्यातनं आपल्याला मेलोडी क्रिएट नाही करायची, मुद्दा being that, आणि being professionally driven. या मुलांमध्ये जेव्हा हे ऍक्टिव्हिटी कॅरी केले जातात की त्यातल्या ज्या सबसेक्ट ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यानी त्यांच्यातलं विदाउट युझिंग लँग्वेज कोऑर्डिनेशन वाढतं,
विदाउट युझिंग लँग्वेज अ फिलिंग ऑफ सोशल बिलॉंगिंगनेस वाटतं. कारण all the children who have been who go under this entire research are formally assessed children who are dealing with ADHD. So नेहमी असं असतं की अरे मला वेगळं काढलं जातंय किंवा अरे मी मस्ती करतोय म्हणून आय एम बीइंग थ्रोन आउट ऑफ द ग्रुप. हे नसून यू आर हॅव्हिंग अन एंटायर कम्युनिटी अँड देर इज अ सेन्स ऑफ कोहेसिव्ह बिलॉंगिंगनेस विथ अदर्स, जे युजली या मुलांना मिळत नाही. या व्यतिरिक्त ही पूर्ण ऍक्टिव्हिटी कॅरी आउट करताना दे हॅव टू काय म्हणता येईल, ऑगमेंट विल बी अ नाईस वर्ड, ऑगमेंट देअर अटेन्शन. म्हणजे पूर्णतः दे हॅव टू गेट इन्व्हेस्टेड इन दॅट ऍक्टिव्हिटी. आणि म्युझिक असल्यामुळे छान त्याला एक दे हॅव अ फन नेचर टू इट. सो मुलांना ते अभ्यास नाहीये बेसिकली की एका ठिकाणी मी बसलोय आणि मी करतोय, हे नसून आधीच्या ऍक्टिव्हिटीज ज्यात फिजिकली दे गेट इन्व्हॉल्व्ड, नंतरचं जे पूर्ण ड्रमिंगचं सेशन आहे, द अटेन्शन इज टोटली ऑगमेंटेड आणि गार्नर्ड ॲट दॅट मोमेंट. तर मुलांना सोशली सुद्धा त्यांचं स्किल्स इम्प्रूव्ह व्हायला आणि अलॉंग विथ दॅट अटेन्शन बिंग वन. हा पूर्ण रिसर्च करताना जो एज किंवा असा ग्रुप घेतला गेला की हु आर इन देअर प्री टीनेज इयर्स. कारण दे आर इन द प्रोसेस ऑफ, आपण युजली म्हणतो की अडॉलसेंट किंवा पौगंड अवस्थेत आल्यानंतर त्यांचं द आयडेंटिटी किंवा सेल्फ बद्दलचे विचार ठाम होतात किंवा दे आर इन दॅट दे सीकिंग ॲज टू हू दे आर अँड व्हॉट दे आर. पण ती पूर्ण वय हीच आहेत. अर्ली इयर्स मध्ये तुम्ही काय फील करताय हे खूप महत्वाचं आहे. सो इफ इन अर्ली इयर्स दे आर गेटिंग अ चान्स टू एक्सप्रेस, टू फील बिलॉंग्ड, along with that we are gaining something like they have better attention skill and they are developing their social skills. Current children with ADHD have a very poor social quotient. That inability to hold focus is not just when it comes to studies, also in their daily activities, also in relationship. की नेहमी देर इज अ सिबलिंग ज्याच्याशी कंपॅरिझन होतं, दुसरा सिबलिंग इज डुईंग फाईन, द ब्रदर सिस्टर इज डुईंग फाईन. That comparison is breaking the social connect of that child with others. So this is what basically the research is about, ki pre-teen age group मधल्या मुलांना घेऊन ड्रमिंग सर्कल चा उपयोग करून त्यांचं सोशल आणि अटेन्शनल स्किल वरती काम केलं जातं. छान, ही कल्पना खूपच कल्पक आहे, इनोव्हेटिव्ह आहे. तुम्हाला तुमच्या रिसर्चसाठी शुभेच्छा. आणि आता आपण ह्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहोत. खरं तर ऑटिझम, लर्निंग डिसॅबिलिटीज, ADHD हे मुळातच इतकी व्हास्ट टॉपिक आहे, त्याच्यावरती सांगण्यासारखं, माहिती देण्यासारखं, अवेअर करण्यासारखं खूप काही आहे. त्याच्या ट्रीटमेंट बद्दल अजून अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात. पण तरीही आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पालकांना समजेल अशा भाषेत आणि त्यांना इमिजिएटली वापरता येईल अशा गोष्टी, अशा टिप्स दिलेल्या आहेत किंवा त्यांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने एक पॉझिटिव्हली सांगितलेलं आहे की जरी आपल्याकडे काही आपलं मूल काही लक्षणं दाखवत आहे, काही लक्षणं त्याची दिसत आहेत, वेगळी दिसत आहेत, तर ती लवकरात लवकर जर त्याचं डायग्नोसिस होऊ शकलं, त्याला अर्ली इंटरव्हेन्शन मिळू शकलं, तर त्यांना खूप चांगल्या प्रकारे ते अकॅडमिकली परफॉर्म करू शकतात, आयुष्यात पुढे यशस्वी होऊ शकतात. त्याच्यामुळे याच्यातून एक खूप पालकांमध्ये पण एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल याची खात्री आहे. तुम्ही तिघी जणी खूप तुमचा वेळ देऊन ह्या कार्यक्रमाला आलात आणि खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल तुमच्या तिघींचेही मनापासून आभार. आणि IPH म्हटल्याचा जो हा पुढचा जो कार्यक्रम पुढच्या शनिवारी आपण भेटणार आहोत अशाच कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत तुम्ही आम्हाला फेसबुकचं जे आमचं पेज आहे IPH माइंडा आणि YouTube चॅनलवरती हे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. फेसबुकचं पेज आमचं तुम्ही फॉलो करत राहा आणि लवकरच हे IPH माइंडलॅब हे सेंटर लोकेशनवरती फिजिकली पण सुरू होतं आहे. तिथल्या सर्व्हिसेस आपण सुरू करणार आहोत. त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला पेजवरती मिळत राहील, अपडेट्स आम्ही देत राहू. तर आपण जरूर त्याच्यामध्ये पाहत राहा आणि आपण आता आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. धन्यवाद.